चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची दिवशी असं काय तुम्हाला करायचं असतं किंवा काय गोष्टी तुम्हाला करायच्या असतात या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असतात। पण शक्यतो अशा कोणत्या गोष्टी कोणती गोष्ट अशी तुम्ही या दिवशी आवर्जून खावी ज्याच्याने तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि माता लक्ष्मी अखंड प्रसन्न होईल। कारण ह्या गोष्टीचा जर का नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दिला आणि तोच तुम्ही ग्रहण केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते। त्याचबरोबर माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी तिला प्रसन्न करण्यासाठी दर पौर्णिमेला दर अमावस्येला किंवा दर शुक्रवारी अशा दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माता लक्ष्मीला एक प्रसादाचा नैवेद्य दाखवायचा आहे। तो म्हणजे तुम्हाला तिला खिरीचा प्रसाद दाखवायचा आहे। खिरीचा प्रसाद म्हणजे तर तुम्ही खीर कशी करू शकता, कोणत्याही फक्त दूध साखरेची खीर केली, त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले किंवा तांदळाची खीर केली, खव्याची खीर केली, कशाच्याही प्रकारची तुम्ही जर का खीर केली तर त्या खिरीचा नैवेद्य, पण ती खीर फक्त आणि फक्त पांढरी असावी, गव्हाची खीर वगैरे नाही, पण तांदळाची केली तर अतिउत्तम। कारण तांदूळ हे लक्ष्मी मातेला खूप 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 आवडतात। लक्ष्मी मातेला तांदूळाचं म्हणजे तांदळाचं आसवन, तांदळाचं पीठ, तांदळाची खीर, तांदळाचे पदार्थ म्हणजे पांढरे पदार्थ शक्यतो माता लक्ष्मीला आवडतात। त्यातले त्यात तांदूळ तिला खूप आवडतात, त्यामुळे तांदळाची खीर केली तर अति उत्तम। त्याचबरोबर तुम्हाला सांगते, शुक्रवारी पौर्णिमेला जर का तुम्ही माता लक्ष्मीचा उपवास केला आणि तिची प्रार्थना केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट काय करायची आहे, शुक्रवारी म्हणा किंवा पौर्णिमेला म्हणा, तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। कुठल्याही तिच्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा श्री लक्ष्मी देवे नमः, कोणत्याही गायत्री मातेचा जो जप आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता। या रीतीने लक्ष्मी मातेची तुम्हाला उपासना जेवढी तुम्ही कराल तेवढी लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे रिझल्ट्स दिसून येतील। तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं सारखं अखंड प्रमाणात तुम्हाला कोणत्याही आर्थिक परिस्थितीत, आर्थिक गोष्टींमध्ये तुम्हाला तंगी भासणार नाही। आणि त्याचबरोबर तुम्ही कुठेही जर का तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये यश हवं असेल, तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये मार्ग हवा असेल, हे तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुमचे पूर्ण मार्ग जे आहे, पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या मोकळ्या होतील। तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की माता लक्ष्मीची दर शुक्रवारी तुम्ही जर का ही उपासना केली किंवा आवर्जून तिला शुक्रवारी ह्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला तर नक्कीच माता लक्ष्मी अखंड कृपेने तुमच्या घरात राहते। आणि त्याचबरोबर तिची जी म्हणजे आपण तिची सेवा जेवढी कराल तेवढीच ती प्रसन्न होते आणि त्याच प्रमाणात माता लक्ष्मी तुमच्या घरात नांदते। या पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच। आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।